नमस्कार रसिको हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू. आमच्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं साहित्यप्रेमींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मंडळी, आपण हा आस्ते आस्ते म्हणतो की प्रवास सुरूच ठेवला आहे. माणसं ऐकता आहेत किंवा प्रतिक्रिया देत आहेत, कमी अधिक आहेत किंवा काय आहे, या सगळ्याचा विचार न करता आपल्याला काहीतरी उमजलं आहे आणि आपण ते बाकीच्यांना सांगणं खूप आवश्यक आहे. ही भावना जेव्हा मनात घर करते आणि ती भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणजे जे जे आपणाचे ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं संत लोक म्हणतात. पण शहाणं करण्याचा वगैरे भाग नाही. खूप विद्वान विद्वत लोक आहेत, खूप वाचक, प्रगाढ वाचक मंडळी आहेत, सगळेजण आहेत. पण आपण करताना आपण काहीतरी नवं करतोय, आपण काहीतरी छान देतो आहोत, याचं समाधान आपल्याला मिळत असतं. भले ते किती नवं आहे, किती जुनं आहे, यापेक्षा आपण ते मनापासून करतो आहोत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत. तो प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे. ही भावना आपल्याला खूप मोठा बळ देत असते आणि हेच बळ घेऊन आज आम्ही आपल्यासमोर पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा साहित्यिक लेखक, खूप महत्त्वाचा आहे. कारण हे या आधीच घेणं आवश्यक होतं. या साहित्यिकाचं प्रचंड आदराचं स्थान आहे माझ्या मनात. आणि आज आपण बोलणार आहोत एक प्रचंड मराठी साहित्याला कलाटणी देणारा साहित्यिक, असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरू नये. अशा महान साहित्यिक, विचारवंत, समीक्षक, कवी, भाषातज्ञ डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्याबद्दल मी आधीच त्यांना त्रिवार वंदन करते. म्हणजे ज्या माणसाला व्यक्तिपूजा वगैरे मान्य नाही आहे अजिबात, पण मला वंदन केल्या वाचून राहवत नाही. कारण त्यांच्यामुळं आपल्या भाषेची मुळं किती खोल आहेत, ही त्यांच्या व्याख्यानांवरून, त्यांच्या अभ्यासावरून ज्यावेळेला आपल्याला जाणीव होत जाते, त्यावेळेला आपली मराठी भाषा फक्त 750 वर्षात अडकवलंय मराठी भाषेला, असं ज्यावेळेला त्यांच्या मुखातून येतं, आपण असं ऐकतो, त्यावेळेला आपण क्षणभर असे हादरून जातो. कारण आपण हा मराठी साहित्याचा किंवा साहित्य रस, साहित्य जगताची सफर सुरू केली, त्यावेळेला सुद्धा आपण खूप प्राचीन मराठीचे संदर्भ घेतलेले आहेत. महानुभाव पंथाच्या साहित्याचा उल्लेख केलेला आहे. पण त्याही आधी कितीतरी प्राचीन अशी महाराष्ट्रीय भाषेची पाळंमुळं तेव्हा जे सांगतात डॉक्टर भालचंद्र नेमाडे, त्यावेळेला आपण थक्क होतो. अरे बापरे! म्हणजे आपल्याला भाषेचा फुका अभिमान वगैरे नाही, तर प्रत्येक भाषा जुनी असते आणि प्रत्येक भाषेची अशी एक संस्कृती असते. त्यात शुद्ध अशुद्ध असं काही नसतं. म्हणजे इतक्या परखडपणे, इतक्या नितळपणे, इतक्या पारदर्शीपणे, इतक्या अभ्यासूपणे आणि इतक्या ठामपणे एखादा माणूस आपल्याला प्रगाढ अभ्यासक, प्रगाढ अभ्यासक म्हणजे त्या बाबतीत भाषाशास्त्र विषयाचे प्रमुख होते ते युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर ती जागा अजूनही भरली गेली नाही, याबद्दलची खंतही ते व्याख्यानातून व्यक्त करतात. आणि ती तळमळ मराठी भाषेबद्दलचा एकंदर सगळ्या भाषाविषयीचा किंवा भाषाशास्त्राचा प्रचंड असा अभ्यास असणारे आणि मूलतः अगदी मातीतला माणूस, आपण ज्याला म्हणू, अगदी मातीतला माणूस. कुठलाही दंभ, कुठल्याही अंगावर झुली चढवून किंवा अलंकारिकता चढवून भाषेला किंवा उगीच स्वप्नाळूपणा जगत, अशा पद्धतीला एक संपूर्ण अशा रोमॅन्टिसिझमला किंवा अशाला पूर्णपणे फाटा देऊन अत्यंत वास्तववादी आणि स्वतःच्या आयुष्याशी संलग्न असा एक नायक उभा करत आले. आणि त्या नायकातनं त्यांचं जगणं कुठंतरी असं आपण म्हणतो त्याला रिफ्लेक्ट होत जाणं, अधिकाधिक पक्व होत जाणारा माणूस म्हणून जगत असतानाचा, माणूस म्हणून परिपक्व होत जातानाचा
प्रवास अ, अत्यंत म्हणजे खूप खरेपणाने ज्यांच्या साहित्यात उतरतो, अशा साहित्यिकाबद्दल आज आपण बोलत आहोत. खरं तर नेमाडे, भालचंद्र नेमाडे हे एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व, साहित्यिक आहेत असं अं, ही वस्तुस्थिती आहे. कारण एकतर त्यांच्या बाजूनं त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे असे तरी लोक असतात किंवा त्यांना अजिबात म्हणजे प्रचंड नावं ठेवणारे किंवा काहीतरी असे त्यांच्या विरुद्धचे लोक असतात. म्हणजे साहित्यात नेमाडेपंथीय असा एक शब्द रुजू झालाय, की हां, त्यांना मानणारे, त्यांच्या पद्धतीनं लिहू पाहणारे किंवा त्यांचा आदर्श ठेवणारे असे साहित्यिक आणि बाकी इतर असं. पण आज आपण त्यांच्या समीक्षा, त्यांचा भाषाशास्त्राचा अभ्यास, त्यांचं स्वतःचं साहित्य म्हणजे जितकं टरफलं काढावीत तितकं निघत जाणार आणि प्रचंड अभ्यास केलेला, प्रचंड भ्रमण केलेला, व्यासंग असलेला आणि सर्वसमावेशक आपण ज्याला म्हणतो, की ज्यावेळेला आपल्याला व्हरायटी खूप असते आणि आपली सर्वसमावेशकता जास्त असते, त्यावेळेला आपण जास्तीत जास्त समृद्ध होतो आणि भाषेतही तसंच आहे. कुठल्याही भाषेतले आत्ता जो भाषावाद चाललेला आहे किंवा काही हा शब्द इकडचा, तो शब्द इकडचा, याची नावं बदला, त्याची नावं बदला, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे अतिशय म्हणजे जे हे दांभिकपणा आणला जातो आणि काय आपल्याला मुळातच खूप जणांना काय सामान्य माणसाला खरंच माहित नसतं, की अरे आपण वापरतो आहोत हा शब्द खरोखर आपल्या भाषेतला आहे का? आणि आपली भाषा म्हणजे काय? मंडळी, मला एक सांगायचंय, भाषा असते कशासाठी? माणसानं भाषा का निर्मिली असावी? आणि त्याचं अगदी लाखो वर्षाचं आपण जरी काढलं, जरी बोली बोलत असताना किंवा आपण आपल्या कंठातून वेगवेगळे आवाज काढत असताना, स्वर काढत असताना आणि आपल्या मुखाची किंवा आपल्या ओठांची किंवा आपल्या जिभेची अशी काही हालचाल करून आपण काही स्वरांची, व्यंजनांची निर्मिती केली आणि एकमेकाला आपले विचार, भावना कळाव्यात इतक्या मूलगामी याच्यापासून जर आपण घेतलं, तर त्या प्रांताप्रमाणे, त्या भूमीतील भाषा कशा निर्माण झाल्या असतील आणि त्या पुन्हा कशा समृद्धीला आल्या असतील, हा एक अतिशय मनोरंजनात्मक आणि खूप चौकसपणे अभ्यासाचा विषय आहे खरं तर. आणि मग माणसं जशी एकमेकात मिसळायला लागली, या टोळ्या-टोळ्या सोडून आपला प्रदेश सोडून जशी बाहेर जायला लागली आणि जशी विस्तारित व्हायला लागली, तशा भाषा एकमेकात आणि त्या आपले विचार आणि भावना मनातल्या पोहोचवण्याचं जे माध्यम आहे आपण म्हणतो भाषा, त्या एकमेकात कशा आणि कधी कशा पद्धतीनं मिसळल्या असतील, ते आता अशी मंचावर वादंग करून आपल्याला नाही सांगता येत. त्याला खूप खोलवर त्याची पाळंमुळं आपल्याला बघायला लागतील आणि भाषेचा मुख्य उद्देश आपल्या भावना, विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे, दुसऱ्याचे विचार, भावना त्या पद्धतीनं समजावून घ्यायच्या. मग आपण हाच का शब्द वापरला, त्यात त्यानं तोच का शब्द वापरला वगैरे, त्यापेक्षा ते विचार आणि भावना तंतोतंतपणे आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? मला वाटतं हे जास्त महत्वाचं असतं भाषेत. Rather than purity of the language, purity of emotions and content and thought, that matters a lot. त्या authentic uh, in that authentic manner, whether it is reaching to us, can we understand each other, that matters the most असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीनं मला भालचंद्र नेमाडे ज्यावेळेला कारण खूप लहानपणी त्यांची कादंबरी वाचली, की त्या वयात फारसं अक्कल नसताना सुद्धा कारण घरात वाचन संस्कृती होती आणि माझ्या वडिलांना भालचंद्र नेमाडे म्हणजे हे वाच गोट्या, पण तू आणि आणखी काही वर्षांनी वाच आणि असं लेखन वाचायला पाहिजे. आणखी काही तुला आत्ता वाटत नसेल तर आणखी काही वर्षांनी वाच. कारण
गल्लत व्हायची, काहीतरी हलतंय असं वाटायचं आपल्यातलं. म्हणजे जम्बलिंग व्हायचं. अशा वेळेला वाचलेलं आहे साहित्य त्यांचं. आणि आता पुन्हा ते सगळं आठवताना आणि नेमाड्यांची व्याख्यानं ऐकताना आणि ते सगळं सुदैवानं YouTubeवर बरंच काही चांगलं उपलब्ध आहे आणि खरोखरच जी माणसं अशी सोन्यासारखी पिवळी धम्मक असतात, त्यांचं तेज जे असतं ना, ते दिवसेंदिवस जास्त अधिक तेजस्वी होत जातं असं मला म्हणायचं आहे. तर भालचंद्र नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 चा सांगवी म्हणजे तालुका यावल जिल्हा जळगावमधले त्यांचा जन्म खानदेशातला आणि खानदेशाबद्दल अतिशय आपल्या मातीबद्दल, आपल्या बोलीबद्दल अतिशय प्रेम असणारा, खरं-खुरं मातीशी नातं असणारा असा हा साहित्यिक आपण म्हणूयात. त्यांची कादंबरी कोसला म्हणजे भालचंद्र नेमाडे म्हटलं की कोसला. जोड्या-जुळवा म्हणजे कसं असतं तसं भालचंद्र नेमाडे कोसला आणि वयाच्या 25शीच्याही आधी अशी लिहिलेली कादंबरी आणि त्या कादंबरी म्हणजे जेव्हा वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, त्यावेळी कोसला ही कादंबरी लोकप्रियतेवर 2 नंबरची होती. हे सांगायला मला खरोखर म्हणजे कौतुक वाटतं, की अत्यंत प्रवाहापेक्षा वेगळी आणि जी कादंबरीची सरधोपट आखणी म्हणतो किंवा आपण व्याख्या म्हणतो किंवा असं काही की कल्पनारम्यता असू दे किंवा तिच्या विषयाची मांडणी असू दे किंवा बाकी साऱ्या गोष्टी असेल, त्या सगळ्याला फाटा देऊन एक आत्मकथनात्मक कादंबरी आपल्याला अशी समोर येते आणि आपलं सगळं हलून जातं आतलं. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं कादंबरी या विषयाकडे बघत असतो, ते सगळं कुठेतरी खूप हलून जातं आणि आपण हे नवं अरे हे खूप खूप ऑथेंटिक आहे हे आणि खूप छान आहे हे, खूप मनापासूनचं आहे, खूप प्रामाणिक आहे हे, असं म्हणून आपण त्या साहित्याकडे ओढले जातो, बघायला लागतो आणि त्याच्या प्रचंड प्रेमात पडतो. असं काहीसं होतं कोसला वाचताना आणि यांनी हाताळलेले साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी. त्यांनी काही चकल्या गाळल्यासारख्या कादंबऱ्या पाडल्या नाहीत. मला सांगावसं वाटतं. इतक्या संयतपणे स्वानुभवावर आधारित आणि जगण्यातला सगळा असा अं, रस म्हणूया का त्याला काय सगळं संपूर्ण जगणं असं अंगावर घेत आणि ते मांडत आपल्या आपल्या लेखणीतून आलेल्या आत्मकथनात्मक नायकांकडून हा सगळाच विस्तार खूप मनोरंजक आहे असं मला वाटतं आणि भाषा समृद्धीबद्दल किंवा भाषा म्हणून त्यांचे जेव्हा आपण विचार ऐकतो त्यावेळेला आपण आपल्या मूळ संकल्पना किंवा ज्या प्रस्थापित संकल्पना आहेत त्याला असे धडाधड धडधड ते इमले कोसळत असतात आणि आपल्याला त्याच्यापेक्षा खरं काहीतरी मूलगामी आणि खरं खुरं काहीतरी आपल्याला त्यांच्या लेखणीतून गवसत राहतं, त्यांच्या लेखनातून गवसत राहतं, त्यांच्या व्याख्यानातून गवसत राहतं, त्यांच्या प्रचंड अभ्यासातून आपल्याला ते मिळत राहतं आणि अतिशय परखड, कुणाचीही भीडभाड न ठेवता टीका करणारा असा हा आणि सत्याची कास धरून ठेवणारा आणि सत्य सातत्यानं शोधत राहणारा, भाषेविषयीचं सत्य असू दे, समाजाविषयीचं सत्य असू दे आणि त्याच्या भोवतालचं काही सत्य असू दे, ते सत्य सातत्यानं शोधत राहणारा असा एक लेखक, महान लेखक, समीक्षक डॉक्टर भालचंद्र नेमाडे. खरं तर अत्यंत अभ्यासू वृत्तीचे. त्यांना टीका स्वयंवरसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. अशा एका महान साहित्यिकांबद्दल आज आपण बोलतो आहोत. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BA केलं. डेक्कन कॉलेजमधून भाषाशास्त्रात त्यांनी MA केलं. इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून MA केलं आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून जळगाव विद्यापीठातून त्यांना डिलीट ही सन्माननीय पदवी मिळाली. तर असे हे आणि इतकी वर्ष प्राध्यापकीचा व्यवसाय केलेले इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून आणि वाचा या अनियतकालिकाचे ते संपादक आहे
आणि कोसला ही खरं तर त्यांची पहिली कादंबरी. आणि कोसलानं इतकी प्रचंड लोकप्रियता मिळवली. ही अशी एकमेव कादंबरी असेल की जी इतक्या भाषात प्रसिद्ध झाली असेल असं मला वाटतंय. याखेरीज त्यांचं देखणी हा त्यांचा कविता संग्रह असू दे, मेलडी या कविता संग्रह, त्यानंतर आता त्यांचे कोविडच्या दरम्यानचे त्यांनी पुन्हा कविता लेखनाला केलेली सुरुवात, आणि आता अगदी जो अत्यंत जुना त्याचा इतिहास ते खूप अभिमानानं सांगतात असा हा म्हणजे परफॉर्मिंग आर्ट म्हणूया त्याला किंवा काय, की ज्याला त्यानंतर तमाशा असेल, कलापथक, जो काही नंतर जी काय त्याचा आकार प्राप्त झाला असेल, त्याचा मूलगामी सट्टक असा हा जो परफॉर्मिंग आर्टचा त्यावेळचा अतिशय प्राचीन मराठीतला जो प्रकार आहे, त्या सट्टकविषयी आता त्यांचं पुस्तक येतंय, आलंय. आणि अत्यंत सखोल अभ्यास करणार आणि खरोखरच त्यामुळं आपली भाषा किती प्राचीन आहे, किती समृद्ध आहे. म्हणजे सरित सागर पहिल्यांदा महाराष्ट्री या भाषेत कसं आलं आणि त्यानंतर ते पुन्हा संस्कृतमध्ये जाऊन पुन्हा ते आपल्याकडं कसं आलं वगैरे, या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा ऐकतो या अभ्यासाबद्दल, त्याला आपण प्रचंड थक्क होत जातो. आणि ऐन 25शीत प्रसिद्ध झालेली त्यांची कोसला ही कादंबरी आणि त्यातला नायक, आपण म्हटलं ना की सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला, साहित्य व्यवस्थेला फाटा देऊन असा उभा असलेला हा नायक, अ, आत्मकथनात्मक पांडुरंग सांगवीकर. हा सगळा पांडुरंग इतका विस्तारित झालाय सगळ्यांच्याकडे, आणि आपण असे हजारो पांडुरंग सांगवीकर पेरले मनामध्ये दुसऱ्यांच्याही, असं ते सांगतात. तर या सगळ्या प्रस्थापित कादंबऱ्यांच्या शैलीपासून अतिशय वेगळी अशी कादंबरी मिळाली मराठी माणसाला. आणि मराठी माणसाला ही कादंबरी मिळाली या म्हणण्यापेक्षा मराठी साहित्याला एक नवी कलाटणी, एक नवी दिशा देण्याचं काम यांच्या लेखनानं केलेलं आहे. ती आत्मचरित्रात्मक मांडणी हे त्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि कोसला ही कादंबरी हिंदी, गुजराती, कन्नड, आसामी, पंजाबी, इंग्रजी, बंगाली, उर्दू, उडिया या भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. विचार करा, हे खरी भाषेची समृद्धी आहे. यातला नायक प्रत्येकाला आपल्या मातीत आपला असा वाटत राहतो. आणि वेन इट इज मोस्ट पर्सनल, इट इज मोस्ट युनिव्हर्सल असं आपण म्हणतो. तसं काहीसं या कादंबरीचं आहे असं मला वाटतं, की इतक्या भाषांमध्ये अनुवादित होण्याचं कारण, मुख्य कारण हे तेच आहे. त्यांचं त्यानंतरचं चतुष्टक बिढार, हूल, जरीला, झूल, आता यामधला चांगदेव पाटील, ह्या काल्पनिक नायकांच्या जीवनावरील या कादंबऱ्या आहेत, पण त्या अगदी लेखकाच्या जगण्याचा रस घेऊन, तो सगळा विचार घेऊन आलेल्या अशा कादंबऱ्या आहेत. त्यांचे एक व्याख्यान मला ऐकायला मिळालं, तर ते इतकं सुंदरपणे मला ते खूप, बीइंग अ रायटर, आपण लिहित असताना किंवा जेव्हा आम्ही एक संकल्पना किंवा एक प्रोसेस असते आमची, जशी कादंबरी लेखनाची जशी एक प्रोसेस असते तशी आमची म्हणजे स्क्रीन प्ले, डायलॉग आणि हे जे पटकथा संवाद आपण म्हणतो, एका कथाबीजापासून आपण काही सिनॉप्सिस, काही मग पात्र त्यातली डेव्हलप करत जातो आणि ती पात्र डेव्हलप करताना त्याचे इम्पॉर्टन्स आपण त्याचा ग्राफ करतो. आणि त्यानंतर त्या पात्रांना, त्या कथाबीजाला एक आपण त्याचा ग्राफ, आलेख तयार करतो. त्याचा आरंभ, मध्य, उपांत्य, अंत, त्याचा अँटी क्लायमॅक्स म्हणतो आपण, त्याचा क्लायमॅक्स काय असेल आणि इंटरव्हल कुठं असेल, इंटरव्हल पॉइंट कुठं असेल, आणि नेमकी कुठली घटना महत्त्वाची असेल, जी ट्विस्ट देणारी असेल, जी सेकंड हाफमध्ये त्याचा उलगडा होत जाईल. अशा प्रचंड गोष्टी असतात. व्यावसायिक पटकथेचं लेखन करताना सुद्धा आपण अत्यंत बारकाईने याचा विचार करतो. आणि जेव्हा आपण पटकथा संवाद लिहित असतो त्यावेळेला
म्हणजे आपण लेखक म्हणून काम करत असतो, पण ते पात्र म्हणून स्टेपिंग इन दॅट कॅरेक्टर शूज म्हणतो आपण. त्या पात्राची भाषा, त्या पात्राचा वकूब, त्या पात्राचा आवाका, त्या पात्राच्या लकबी म्हणजे हे जे काही असेल, कशा पद्धतीनं असेल, त्यावेळेला आपण स्वतःला लेखक म्हणून थोडं अनलर्न करतो. तो माणूस तिथं त्याच्या जाणीवांसहित किंवा त्याच्या अनुभवासहित काय बोलेल, कसा बोलेल, कधी बोलेल, त्याच्या बोलण्याला काय महत्व असेल, हा सगळा आपण लिहिताना विचार करत असतो. खरं तर ही एक सगळी खूप गुंतागुंतीची प्रोसेस असते आणि मला त्यांचे व्याख्यान ऐकताना त्यांची खूप छान वाटलं मला ते आणि मी ते जोडायला लागले आपल्या मानसिकतेबरोबर. ते म्हणाले, की लिहित असताना आपण लेखक आहोत हे विसरून, आपल्याला जे माहीत आहे हे विसरून, ते अनलर्न करून आपल्याला एक तिथपर्यंत पोहोचायचं असतं, की ते त्या कॅरेक्टरचा इनोसन्स, त्या कॅरेक्टरचा इनोसन्स काय असेल, त्याची बुद्धी काय असेल, त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी मांडायला लागतो आणि इट इज द प्रोसेस ऑफ अनलर्निंग काइंड ऑफ थिंग. आपल्याला माहीत आहे, पण ते ते पात्र म्हणून आपण त्यावेळेला जेव्हा उलगडत जातो कादंबरीमध्ये किंवा साहित्यामध्ये, तर ते कशा पद्धतीनं, तर बऱ्याचशा गोष्टी ही जी प्रोसेस असते ते सांगत होते, ते मला इतकं छान वाटलं खरं तर. आणि मी ते आपल्या अनुभवांबरोबर जोडून बघायला लागले. खरोखरच अशा पद्धतीनं लिहित असताना आपण बऱ्याच वेळेला आपल्याला आपण खूप काही आपल्या डोक्यात असतं, ते आपण बाजूला ठेवतो आणि ते पात्र त्याच्या वकुवाप्रमाणे किंवा त्याच्या आवाक्याप्रमाणे ते ते पात्र अत्यंत प्रामाणिक करण्याचा प्रयत्न आपण आपल्या साहित्यात करत असतो किंवा आपल्या लेखनात करत असतो. आणि ही गोष्ट एक भाषातज्ञ च्या तोंडातून जेव्हा आपण ऐकतो आणि त्याचे संदर्भ सगळे, अं, हा प्रवास खूप मनोरंजक आहे आणि आमचा हा उपक्रम आहे साहित्य जगताची सफर. हे असं काहीतरी करताना या सफरीतला हा वेगळा आनंद आम्ही वेचत असतो आणि तो प्राप्त करत असतो आणि तो आनंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. तर बोलीभाषा मुळे प्रमाण भाषा कशी समृद्ध होत जाते आणि प्रमाण भाषा ही सगळ्यांना एक जनरलायझेशन असतं, की सगळ्यांना बाबा कळावं, की हे असं-असं आहे. आपले विचार पोहोचावेत. पण बोलावं आपल्या बोलीभाषेतच, मातृभाषेतच बोलावं. कारण ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजते आणि ती अत्यंत चांगल्या प्रभावीपणानं अभिव्यक्त करता येते, असं त्यांचं ठाम मत आहे आणि ते खरंच बरोबर आहे. आणि त्यासाठी ते अनेक उदाहरणं देत असतात आणि एक टोकदारपणा आहे, एक उपरोधिकपणा आहे त्यांच्या विनोदात आणि त्याच्या खाली एक जळजळीत वास्तव आहे, सत्य आहे आणि या दांभिकपणाला सगळ्या मोडून काढणारी एक मोठी ताकद आहे, असं मला त्यांच्या साहित्यात, त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या एकंदर सगळ्या जीवनपटाकडं बघितलं की जाणवतं. आणि साहित्याची भाषा ही त्यांचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. आणखी एक नेमाडे म्हटलं की सगळ्यात मोठा विचार येतो तो म्हणजे देशीवाद. राष्ट्रवादाला ते फार म्हणजे राष्ट्रवाद वगैरे या गोष्टी संकल्पना आहेत, या फार फुटकळ आहेत आणि या फार घातक आहेत, असं स्पष्टपणे सांगणारा लेखक, कशाचीही भीडभाड न बाळगता आणि किती खरी गोष्ट आहे हो. त्या राष्ट्र म्हणतो आपण किंवा ज्या आहेत त्या काल्पनिक रेषांनी मांडलेल्या काहीतरी रचनेसाठी आपण कित्येक ते म्हणतात की कित्येक माणसं मारण्याचं प्रशिक्षण आपण आपल्या माणसांना देतो. आपली माणसं दुसऱ्यांना मारल्यावर आपण त्याचा विजय साजरा करतो. ती पण माणसं चांगली आहेत. आपण पण चांगले आहोत. आपण आपल्या संरक्षणासाठी जसे झटतो आहोत, ती पण माणसं तशीच झटतात. त्यांची एक भाषा आहे, त्यांचंही एक जग आहे, त्यांचाही एक देश आहे. म्हणजे ही जी विचार करण्याची पद्धत आहे, ही जी सर्वसमावेशकता आहे, ते काही कोणी शत्रू नाहीत किंवा काही नाहीत किंवा काही नाहीत. आपलं काहीतरी जपण्याची धडपड त्यांची आहे आणि सगळ्याच बाबतीत हा देशीवाद जो आहे, देशीवाद आणला ज्यांनी आणि देशीवादाचं परिपूर्ण समर्थन केलं आणि हा विचार खरं तर आत्ता खूप महत्वाचा आहे. एक इन्क्लुझिव्हनेस येणं,
प्रत्येक वेळी, प्रत्येक वेळेला असे कंपार्टमेंट टाकून, टाकून हे चांगलं, हे वाईट, हे आमचं नाही, हा धर्मच आमचा नाही, हे लोकच आमचे नाहीत, हे असं आत्ता जे एक आत्ता तर ते अगदी कळस गाठलाय त्यानं आत्ताच्या परिस्थितीत बोलायला गेलं तर. आणि बोलायला गेलं तर म्हणजे बोलायला सुद्धा अडचण यावी इतकं व्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एवढी पुन्हा सगळी बंधनं येतात का काय आणि बोलणाऱ्याची मुस्कटदाबी होते का काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, होतीये आणि ती वाढत चालली आहे. अशा वेळी खरं तर हा देशीवाद नेमाडेंचा आपण अगदी अभ्यासायला पाहिजे आणि त्यांचं हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ हे पुस्तक म्हणजे 30 वर्षाच्या लेखन विश्रांतीनंतर किंवा असं म्हणू की एक एक प्रचंड मोठ्या गॅप नंतर पुस्तक येतं आणि अतिशय काय म्हणू जगण्याशी खूप निगडीत असं असणारं, खूप अभ्यासू वृत्तीनं लेखन करणं आणि त्या मुळाशी जाऊन सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि वाचन संस्कृती कशी वाढली पाहिजे, वाचा. अगदी जुन्या काळात हे आत्ता निर्माण केलेले किंवा आपल्या समोर मांडलेले विचार किंवा कुणीतरी काहीतरी म्हणतंय त्यावर विश्वास न ठेवता त्यावेळचं वाचन करा. नव्या पिढीलाही कळायला पाहिजे, की खरं काय आहे? खरी परिस्थिती काय होती? किंवा हा सो कॉल्ड इतिहास आपल्यापुढं जो सांगितला जातो, त्यापेक्षाही बाहेर जाऊन आपण ज्यावेळेला ग्रंथांचं वाचन करतो, ज्यावेळेला जुन्या ग्रंथांचं वाचन करतो, त्यावेळेला त्यावेळची परिस्थिती आपल्याला लक्षात येते आणि आपण आपले संदर्भ आणि आपण आपला अभ्यास, आपलं चिंतन आपल्या पद्धतीनं चालू ठेवू शकतो. याबद्दल ते इतक्या तळमळीनं सांगतात आणि हे खरंच अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांचं टीका स्वयंवर असू दे, तुकाराम असू दे, त्यांच्या साहित्य आणि संस्कृतीबद्दलच्या प्रचंड मोठ्या मुलाखती असू देत, अशी की साहित्याची भाषा, त्यांची 16 भाषणं, इतकं सगळं. त्यानंतर इंडो अँग्लिकन रायटिंग्स त्यांचं इंग्लिशमधलं, देन नेटिव्हिजम म्हणजे आपण देशीवाद म्हणतो त्याबद्दल. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी, द इन्फ्लुअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी, सोशो लिंग्विस्टिक किंवा स्टायलिस्टिक स्टडी हे त्यांचं लेखन, अभ्यास, अशा कितीतरी गोष्टी. म्हणजे अ, खूप एक मौलिक रत्न आहे भालचंद्र नेमाडे म्हणजे मराठी साहित्यातलं. मला असं प्रामाणिकपणानं सांगावं वाटतं. आणि भाषा सबल कशी होते किंवा ती विस्तृत कशी होते किंवा ती जास्त इन्क्लुझिव्ह झाली की ती जास्त समृद्ध होते असं प्रामाणिकपणानं सांगणारे आणि असं ते म्हणतात की एकाने असा अभ्यास केला माझ्या हिंदूवर आणि त्यात त्यांनी सांगितलं की 500 असे शब्द आहेत की जे मराठीत नाहीच आहेत. म्हणजे मराठीत ते 500 शब्द आले की नाही म्हणाले. त्यामुळे ती भाषा आणखी जरा समृद्ध झाली की नाही. या पद्धतीनं तेव्हा जेव्हा नेमाडे सांगतात आणि खरोखर त्या पद्धतीनं आपण जेव्हा त्यांच्या साहित्याकडे बघायला लागतो आणि ते वाचायला लागतो आणि त्यानंतर आपल्याला असं एक प्रचंड जेव्हा आपण प्रस्थापित साहित्यातून त्या साहित्यात जातो आणि ते वाचन करायला लागतो, त्यावेळेला आपणच आपले असे म्हटलं ना मी पहिल्यांदा सुरुवातीलाच, की आपण अ, असे हलतो आतून, असं आहे. आणि नंतर मग त्यांच्या प्रेमात पडणं होतं, असा भाग आहे. तर हिंदुत्वाबद्दल बोलताना किंवा काय म्हणतात, की ती एक सर्वसमावेशक असं तत्व आहे, ती संस्कृती आहे आणि ते असं अं, दुसऱ्याला लाथाडणारं किंवा काही नाही. ते सर्वसमावेशक असं आहे आणि ती खरी गोष्ट आहे. अजूनपर्यंतची आपली सगळं खरा इतिहास आपण का टिकलो आहोत अजूनही आणि अजूनही आपण कसे खंबीरपणे उभे आहोत, त्याची पाळंमुळं किती खोल आहेत, याचा जर आपण ज्यावेळेला विचार करायला लागतो किंवा अभ्यास करायला लागतो, त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला जाणवते. ते कथा या विषयाकडे कधी वळले नाहीयेत. त्यांनी कादंबरी हा विषयच निवडला लिहिताना आणि भाषेला उगीचच 13व्या शतकात अडकवलंय, असं जेव्हा ते म्हणतात, त्यावेळेला आपण हलतो आतनं
आणि आपण मग विचार करायला लागतो आणि आपण अभ्यासाकडे वळतो. ते म्हणतात सगळ्या भाषा प्राचीन आहेत. म्हणजे गोंड, कोरकू, भिल्ल, कातकरी मराठीच मंडळी आहेत ही. त्यांच्या भाषा सुद्धा समृद्ध आहेत. भाषा अशी बांधता येत नाही आणि ती इतकी खूप खूप प्रकारच्या भाषा अशा समाविष्ट होत जातात आपल्या भाषेमध्ये आणि आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. ही वस्तुस्थिती मांडणं आणि इन अ व्हेरी नॉन जजमेंटल याच्यामध्ये असा खरा माणूस, इतका खरा माणूस आणि इतकी खरी माणसं पचायला खूप अवघड असतात. म्हणून त्यांचे म्हणजे शत्रू खूप तयार होतात किंवा असतात किंवा त्यांना अमान्य करण्याची चढाओढ लागलेली असते. असं म्हणेन मी. कारण तेवढं खरं पचत नाही आणि असं मग त्यांचे नायक मग खूप टीका होते, खूप टीका होते. पांडुरंग संगवीकर बद्दल मग किंवा या त्यांच्या लेखनाबद्दल किंवा काय असं टीका करणारे सुद्धा प्रचंड आहेत. पण अ, असं थोडी ना असतं जे खरं सोनं असतं मी म्हटलं ना, ते जास्तीत जास्त तळपत राहतं आणि त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी आणखी उलगडत जातात आणि आपल्याला पुन्हा-पुन्हा आपल्या भाषेचा नव्या अंगाने विचार करावा, अभ्यास करावा, चिंतन करावं, ही भावना नव्या पिढीत वाढते, रुजते आणि आपण त्या पद्धतीनं ते करायला घेतो. हा सगळ्यात मोठा विजय आहे त्यांच्या साहित्याचा असं मला वाटतं. कारण आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल, अभ्यासक्रमाबद्दल, घोकमपट्टीबद्दल, वरवरच्या जे काय शॅलोनेस जो आलेला आहे त्याच्याबद्दल ते इतक्या प्रखरपणे बोलतात. डिग्री मिळवणं, वाचन प्रमाण भाषेचं वाचन करणं, हे केलं, ते केलं, असं सांगण्यासाठी करण्यापेक्षा मूलगामी जे काय आहे आणि ते कळणं, समजणं, उमजणं आणि आपल्यातनं ते रुजलेलं पुन्हा येणं, पुन्हा ते रुजणं अं, हा भाग खूप महत्वाचा आहे. आत्ता ज्यावेळेला मी माझ्या लेकीबरोबर, राधाबरोबर चर्चा करत असते, त्यावेळेला म्हणत असते, की प्रश्न विचारणारा एआयमध्ये बघून प्रश्न विचारतो. उत्तरं देणारा एआयचा रेफरन्स घेऊन उत्तरं देतो. प्रश्न का विचारलाय ते प्रश्न विचारणाऱ्याला तरी त्याचं उद्दिष्ट माहीत असतं की नाही मला माहीत नाही आणि उत्तर देणाऱ्याला आपण नेमकं काय उत्तर दिलंय हे तरी माहीत असतं की नाही मला माहीत नाही. हा एवढा शॅलोनेस आता आणि टेक्नॉलॉजीनं आपल्यावर आणलाय. खरोखरच त्याचा वापर आपण कुठल्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं करणार आहोत, की फक्त आपण शब्दबंबाळ होत राहणार आहोत आणि अर्थ गमावून बसणार आहोत. किती भयानक होईल हे. भाषा ज्यासाठी निर्मिली गेली, त्या उद्देशापासून तरी आपण कुठेतरी सरकत नाहीये ना बाजूला. मला खरोखर ही कधीतरी भीती वाटते. म्हणजे ज्यावेळी की आज एआयचं इतका मोठं जितके म्हणजे आपण जरा थोडं स्क्रोल करायला सुरू केलं, की जी संभावित सगळी जी मंडळी इन्फ्लुएन्सर्स, सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स इतक्या चढाओढीनं इतकी नवीन-नवीन, नवीन-नवीन आलेली एआय बद्दल विरोध अजिबात नाही टेक्नॉलॉजीला. अजिबात विरोध नाही. पण ती टेक्नॉलॉजी आपण ज्यासाठी वापरतो आहोत आणि त्या वापरण्यानं ती गोष्ट क्रिएटिव्हिटीसाठी आपण जर एआय वापरतो, तर त्यावेळेला ती क्रिएटिव्हिटीला मारक आहे का तारक आहे? का ते क्रिएटिव्हिटीला अधिक समृद्ध करणारं आहे का कुठेतरी कुठलं तरी कॉपी पेस्टच होणार आहे सगळं जे आहे ते आणि मूळ विचार, मूळ गाभा कुठेतरी हरवला जाणार आहे आणि तो कधी उजेडात येणारच नाही का? असं वाटावं इतपत काहीतरी मिश्रण चाललेलं आहे आता. कारण नवीन पहिल्यांदा गोष्टी करत असताना, हाताळत असताना चुका होतात. नवीन काहीतरी स्वीकारत असताना नवी काहीतरी लाट येते आणि ती लाट इतकी प्रचंड असते, की ती झेपत नाही. त्यात आपण कोलमडत असतो सातत्यानं. त्यानंतर मग आपण आपले पाय रोवतो आणि मग त्या लाटेला अ, प्रतिसाद देण्यासाठी किंवा प्रत्युत्तर देण्यासाठी आपण खंबीर व्हायला लागतो आणि त्या लाटा लिलया झेलणारे किंवा त्या लाटांवर स्वार होणारे असे काहीतरी होतो. या ट्रान्झिशन फेजमध्ये सध्या आपण सगळेजण आहोत. काही जण म्हणतात, की हा एआयचा बलून
बस्ट होईल, हा फुटेल आणि हे सगळं म्हणजे एक नवीन टेक्निक, एक संपूर्णपणे आपल्या मानवाच्या अंगावर आल्यासारखं झालंय. ते खूप काही भीती निर्माण करणारं आहे. ते खूप काही आशा निर्माण करणारं आहे. त्या सगळ्या संभ्रमित अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेला एका ट्रान्झिशन फेजमध्ये आपण सध्या हेलकावे घेत आहोत आणि अशा वेळेला आपण फक्त शब्दबंबाळ न होता खरंच आपल्याला काय म्हणायचंय, खरंच आपल्याला माणूस म्हणून आपण किती माणूस होतो आहोत, का माणुसकीपासून फारकत घेणारं काहीतरी यंत्रवत बनतो आहोत, अ, हा विचार करण्याची खरं तर आता वेळ आलेली आहे. म्हणजे अ, 100 वर्षापूर्वी बहिणाबाईंनी 125 वर्षापूर्वी सांगून, "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस." म्हणजे इतक्या मोजक्या शब्दात इतकं इन्क्लुझिव्ह आणि इतका मोठा विचार देणारे साहित्यिक आहेत आपल्यामध्ये, हे आपल्या मराठीचं खूप मोठं भाग्य आहे असं मी म्हणेन. शब्द कमी, आशय जास्त आणि तो भेदकपणे आपल्या या काळजापासून त्या काळजापर्यंत थेट भिडतो. ही खरी भाषा आहे आणि ही खरी भाषेची श्रीमंती आहे. किती शब्द आहेत, किती काय आहेत, ते भावना आणि विचार तितक्या चपखलपणे पोहोचतायत ना समोरच्याला, आपण काय बोलतो कळतंय ना, तो काय म्हणतोय पोटतिडकीनं ते आपण समजून घेतो आहोत ना, या सगळ्यासाठी जी भाषेची निर्मिती झाली आहे, त्यासाठी ती भाषा विस्तारायला पाहिजे, ना की भांडणं करायला, वाद निर्माण करायला, कुणाला तरी माणसाला माणसापासून विभक्त करायला भाषा नसावी, तर ती भाषा जोडणारी असावी. म्हणून ती सर्वसमावेशक असावी आणि भाषेची देवाणघेवाण व्हावी, शब्दांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांची भाषा आपण अशा पद्धतीनं समृद्ध करत राहावी, हा विचार देशीवादामध्ये येतो आणि अधिकाधिक आपल्याला मूलगामी असं जगायला लावतो आणि आपली पाळंमुळं सशक्त करायला लावतो. आणि हे सगळं अ, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातनं येतं असं मला वाटतं. आणि आपली भाषा जशी जुनी आहे, तशा बाकीच्या भाषासुद्धा जुन्या आहेत. त्यांचा राग-राग करणं किंवा अ, हिणकस लेखणं किंवा सातत्यानं म्हणजे ते ज्यावेळेला असं म्हणलं संस्कृती काय अतिशय जुनी वगैरे भाषा नाही, त्याच्यापेक्षा खूप जुन्या भाषा आहेत. संस्कृत ही प्रमाण भाषा म्हणून प्रमाण भाषा जी जुनी, सगळ्यात जुनी प्रमाण भाषा असं म्हणू. पण ती जेव्हा अभ्यासपूर्वक बोलत असतात आणि आपण पुन्हा मग सगळ्या रीतीनं पुन्हा आपण वळतो, की खरं काय आहे? आणि ज्यावेळेला आपण खरं काय शोधायला लागतो ना, तर त्यावेळेला यश, अपयश, आपण काय करतो आहोत, आपण किती समाजाच्या दृष्टीनं यशस्वी वगैरे झालो, असल्या दांभिकतेला वगैरे पूर्ण फाटा जातो आणि जी खऱ्याचा, सत्याचा शोध घेणारी आपलं जे जगणं असतं, ते आपल्याला जास्त आनंद देऊन जातं. ते आपल्याला जास्त समाधान देऊन जातं, असं मला वाटतं. आणि त्यासाठी भालचंद्र नेमाडे वाचले पाहिजेत. भालचंद्र नेमाडेंच्या व्याख्यानाचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासू वृत्तीनं त्याच्याकडं बघितलं पाहिजे आणि अ, ते सगळं पुन्हा नव्यानं, नव्या पिढीनं फक्त वरवर भाषेबद्दल न बोलता किंवा भाषेसाठी काय खरंच करता येईल. कारण भाषेमुळं आपण दुसऱ्याला कळू शकलो आहोत. नाहीतर ते शक्य नव्हतं ना. आपल्यात आणि प्राण्यात काय फरक राहिला असता मग? आणि त्या भाषेचं ऋण आपण कसं फेडायला पाहिजे, याबद्दल आपण जास्तीत जास्त अंतर्मुख होत जातो. आणि मंडळी, अ, खरं तर खूप वेगळ्या पद्धतीने आजचा हा एपिसोड झालाय. कारण ज्या माणसाबद्दल हा एपिसोड केलाय तोच प्रचंड वेगळा साहित्यकार आहे आणि अशा साहित्यकाराला अशा पद्धतीचं जर विनम्र अभिवादन या शब्दातून करण्याची संधी मला या उपक्रमातून मिळाली, त्याबद्दल आधी या उपक्रमाचंच मी मनापासून कौतुक करते. कारण
मला बरं वाटतं हे करताना. आम्ही सगळे झटत असतो, की काहीतरी चांगलं सातत्यानं जे आपण असे ठावे हे जे आहे ना, ते पोहोचवण्याचा अनेकांनी प्रयत्न केलाय, अनेकांनी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केलाय. आम्हाला जसे भावले, आम्हाला जसे वाटले, ते इतरांना कळायला पाहिजे. आम्हाला काहीतरी म्हणायचं आहे आणि आम्हाला काहीतरी पोहोचवायचं आहे. हे जे भाषेचं मूलगामी तत्व आहे, सत्व आहे, ते आम्ही आमच्या परीनं, आमच्या उपक्रमातनं आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि आपण त्याला प्रतिसाद द्यावा. हा एपिसोड कसा वाटला ते नक्की, नक्की कळवावं आणि आम्हाला काही अ, तुमच्या सूचना असतील किंवा तुमचे विचार असतील, तर ते सुद्धा आम्हाला सांगावेत आणि आम्हाला शक्य झालं, आम्हाला आवडले आणि अ, अ, या सगळ्यात ते चपखल कुठेतरी बसत असतील, तर आम्हाला ते शेअर करायला पण खूप आवडतील आणि हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा. हे चॅनल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. साहित्य जगताची सफर. तर मंडळी, पुन्हा एकदा आम्ही नवीन साहित्यिक, आणखी वेगळे साहित्यिक, आणखी एखादी विचारधारा घेऊन आपल्यापर्यंत येऊ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, पुनश्च नमस्कार.